शिवसेनेच्या माध्यमातून सगळ्यात मोठा महिला दिन जो आहे तो बदलापूर शहरामध्ये साजरा केला जाणार आहे। दत्त चौक परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर ही तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे। शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनेचे युवा नेतृत्व अभिषेक संजय जाधव यांच्या माध्यमातून खरं तर हे भव्यदिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे। स्वरसम्राज्ञी स्पर्धा असेल, महिलांसाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम असेल, हे सर्व आयोजन करण्यात आले आहे। महत्वाचं म्हणजे आपण बघू शकतो शिवसेनेचे शहर प्रमुख माजी नगराध्यक्ष वामनदादा म्हात्रे देखील इथे आलेले आहेत आणि संपूर्ण तयारीचा आढावा त्यांच्या माध्यमातून घेण्यात येईल। उद्या कशा प्रकारे हा सोहळा असणार आहे, कोण कोण मान्यवर येणार, आपण वामनदादा म्हात्रे यांच्यासोबत संवाद साधून जाणून घेऊया। दादा काय सांगाल, शिवसेना महिलांसाठी नेहमीच उपक्रम ठेवत असते आणि आज आपण पहिल्यांदा सर्व महिलांना उद्याच्या जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा। सर्व माझ्या बदलापूरच्या माता भगिनी महिलांचं आरोग्य चांगलं राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि सर्व महिलांना दीर्घायुष्य लाभो। आज शिवसेनेचं तुम्हाला माहिती आहे, आमची जी परंपरा आहे, प्रत्येक वर्षी मोठ्या थाटामाटामध्ये शिवसेना हा जागतिक महिला दिन साजरा करत असतो आणि यावेळेस सुद्धा मोठी जय्यत तयारी आमचे अभिषेक जाधव आणि उपजिल्हा प्रमुख संजयजी जाधव यांनी शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून ओगावले मॅडम असतील, सरोडकर मॅडम असतील, महाजन मॅडम असतील यांच्या आणि अनंत जावळेकर यांच्या अथक मेहनतीने हा कार्यक्रम उद्याचा आयोजित केलेला आहे। शिवसेना कधीच कुठच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महिलांचे कार्यक्रम घेत नाही। सर्वात जास्त या बदलापूर शहरामध्ये आजपर्यंत प्रोत्साहित करण्याचं काम हे शिवसेनेने केलेलं आहे। चांगला खेळाडू निर्माण करण्याचं सुद्धा काम आज शिवसेनेने केलेलं आहे। काही लोक मला वाटतं ते एखादा पाऊस पडला की माशाची वल्गन चढते, त्याप्रमाणे काही ठिकाणी मी बऱ्याचशा ठिकाणी बॅनर्स बघितलेत, ते कोणाच्या खर्चानी आहेत का सरकारी खर्चानी आहेत आणि कार्यक्रम पण ठेवलेले आहेत। पण शिवसेना नेहमीच ही स्वखर्चानी कार्यक्रम करत असते आणि जी परंपरा होती ती परंपरा या संजीवजी जाधव यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित केला आहे। नक्कीच या बदलापूर शहरातल्या महिलांचा त्यांची जी मान आहे तो मान उंचवण्याचं काम ही शिवसेना करत राहते आणि करत राहील। काही लोक स्टंटबाजी करून मोठ्या होण्याचा प्रयत्न करत असतात, पण नक्कीच मी अशा महिलांना सुद्धा विनंती करेन की बदलापूरच्या शहराला, जे बदलापूर शहर सांस्कृतिक शहर आहे, शैक्षणिक शहर आहे, हे खेळाडू वृत्तीचं खेळ आहे, याला कुठेही महिलांनी सुद्धा गालबोट लागणार नाही किंवा स्वतःच्या प्रसिद्धीसाठी चुकीचं वर्तन करणार नाही अशी विनंती या महिला दिनाच्या निमित्त सर्व बदलापूर शहरातल्या महिलांना करतोय। नक्कीच हे बदलापूर शहर आहे आपलं सांस्कृतिक शहर आहे, हे खेळाडूंना प्रोत्साहित करणारं शहर आहे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारं शहर आहे। नक्कीच या शहराची उन्नती या सर्व माझ्या माता भगिनींच्या माध्यमातून चांगली उन्नती होत राहील एवढीच आज त्यांच्याकडनं इच्छा व्यक्त करतो। सर, उद्या स्वरसम्राज्ञी कार्यक्रम असेल, महिलांचा सत्कार होणार, वेगवेगळे कार्यक्रम उद्या आयोजित केले, त्याविषयी थोडक्यात। नक्कीच प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रातले जे प्रावीण्य दाखवले त्या महिलांचा आम्ही सत्कार समारोह, ज्या महिलांच्या अंगामध्ये जे कलागुण आहेत त्यांना सादर करण्यासाठी आम्ही हा व्यासपीठ तयार करू। मला वाटतं प्रत्येक वर्षी तुम्ही बघत असाल, मागच्या आमच्या यूट्यूबमध्ये जा, एक 10-15 वर्ष शिवसेना जो महिला दिन साजरा करत असतो ते बघा आणि नक्कीच मी बोलत शिवसेना ही हाडामासाची संघटना आहे आणि ते नेहमीच सर्व म्हणजे लहान विद्यार्थी असो, महिला असो, वयोवृद्ध असो, ज्येष्ठ नागरिक असो, त्यांच्या नेहमीच त्यांना प्रोत्साहित देण्यासाठी या बदलापूर शहरामध्ये कार्यक्रम घेत असतो। आम्हाला सत्ता असो नसो, आता काही लोक सत्तेवर आलेत म्हणून महिला दिन करतात, याच्या अगोदर मला वाटतं कुठच्या त्या पक्षाचा सत्ता दिन महिला दिन करत नव्हतं, म्हणून तो सुद्धा या बदलापूर शहरातल्या लोकांनी विचार केला पाहिजे की प्रत्येक ज्या संघटना आहेत, सामाजिक संघटना असेल, राजकीय पक्षाच्या संघटना असेल, त्यांनी या बदलापूर शहरातल्या कानाकोपऱ्यातल्या महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी महिला दिनाच्या दिवशी काम केलं पाहिजे। शिवसेनेचा कार्यक्रम म्हटला तर भव्य दिव्यता असते, महिलांना उद्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने येण्यासाठी काय आव्हान असेल? प्रत्येक वर्षी आम्हाला आव्हान करण्याची गरज नाही, आमची महिला आघाडी एकदम स्ट्रॉंग आहे आणि मला वाटतं बघा उद्या सर्वात जास्त गर्दी ही शिवसेनेच्या आमच्या प्रत्येक मला वाटतं हजारो महिला
या शिवसेना पक्षाशी जोडलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक जणी हिराणीने आता रमेशवाडीमध्ये 2-3 ठिकाणी शिवसेनेचे कार्यक्रम आहेत, तर नक्कीच प्रत्येक ठिकाणी हजेरी लावून ते हा मुख्य कार्यक्रमामध्ये त्या उद्या येतील. संजय सर, भव्य दिव्य उद्याचा कार्यक्रम असणार आहे, वामनदादा आलेले संपूर्ण कामाची तयारीची पाहणी ते करतात. नाही, निश्चितपणे ही सगळी ऊर्जा आम्हाला वामनदादांकडूनच भेटते. नवीन नवीन कार्यक्रम करण्याची ते एक संधी देतात आणि या ठिकाणी मी नमूद करेन की उद्या जागतिक महिला दिन आहे, त्यामुळे ॲडव्हान्समध्ये माझ्या सर्व महिलांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि बदलापूर शिवसेना शाखेतर्फे विशेषतः या ठिकाणी उद्या हा असा भव्य दिव्य असा कार्यक्रम होतोय आणि याच्यामध्ये आपण बघितलं तर अगदी लहान आमच्या मुलीपासून तर वयोवृद्ध स्त्रीपर्यंत हा कार्यक्रम आहे. याच्यामध्ये समाजामध्ये ज्या ज्या महिला चांगल्या प्रकारे काम करतायत आणि ज्यांचं समाजाने नोंद घेतलेली आहे अशा सर्व सन्मानित महिलांचा या ठिकाणी आम्ही शिवसेने शाखेतर्फे त्यांचा यथोचित सत्कार करणार आहोत. त्याचबरोबर महिलांसाठी या ठिकाणी संगीत खुर्चीचा एक कार्यक्रम ठेवला आहे. त्यानंतर गायन सम्राट बदलापूरची स्वर सम्राज्ञी हा एक पुरस्कार शिवसेनेतर्फे आम्ही देणार आहोत. त्याच्यामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय आणि त्यानंतर 2 उत्तेजनार्थ अशी पारितोषिकं आम्ही तिथे देणार आहोत. आणि ह्या ठिकाणी मी नमूद करीन की जसं वामनदादांनी आत्ताच सांगितलं की आम्हाला गर्दी जमवायची गरज लागत नाही, कारण आमच्याकडे तेवढं संघटन मजबूत आहे. या शहरामध्ये आज सुद्धा उद्या आपण बघाल की महिला आमच्या प्रचंड अशा ताकदीने गर्दीने या ठिकाणी उतरतील आणि निश्चितपणे अशा महिलांचं आपण यथोचित सत्कार करणं हे आमच्या पक्षाचं प्रथम कर्तव्य आहे हे मानून आणि नेहमीच वामनदादांचं सहकार्य आम्हाला मिळतं आणि त्या दृष्टिकोनातनं मी असेल, माझा मुलगा अभिषेक असेल, तर असे विविध कार्यक्रम या ठिकाणी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो जेणेकरून आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून. आणि या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये आपण बघितलं तर आई असते, बायको असते, अशा विविध याच्यातनं आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये कोण ना कोण महिला असतो, तर त्या महिलेचा वर्षातून असा एकच दिवस येतो की त्या उत्साह त्यांचा आपण केला पाहिजे, त्यांचा मान सन्मान केला पाहिजे. त्या दृष्टिकोनातनं हा खरा तर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि निश्चितपणे अतिशय चांगला असा कार्यक्रम या ठिकाणी उद्या संपन्न होईल. आणि आमच्या ह्या सर्व महिला आघाडी असतील, आमचे बदलापूर शहर पुरुष आघाडी असेल, सर्व आमचे कार्यकर्ते पदाधिकारी सगळे अगदी झटून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतात. आमचे उतेकर असतील, आमचे अनंता जावळेकर असतील, आमचे किशोर जाधव असतील, ही सगळी मंडळी या ठिकाणी काम करत आहेत. विशेषतः मी महिला वर्गाचं कौतुक करेन, कारण काय माहिती काय, हे सगळं नियोजन आमच्या बदलापूर शहर महिला आघाडीच्या संघटक आमच्या वृषालीताई गोगावले असतील, अर्चना सरोडकर असतील, किशोरी महाजन असतील, आमच्या नीतू देशमुख असतील, माई शेट्टी, हे सगळे महिला कार्यकर्ते या ठिकाणी काम करतायत आणि त्यांनी सगळं याचं नियोजन खऱ्या अर्थाने केलेलं आहे. मी आणि अभिषेक फक्त अपवाद आहे की आम्ही त्यांना बाकीच्या गोष्टीसाठी मदत करतोय, परंतु हा खऱ्या अर्थाने महिलांचा उत्सव आहे. त्यामध्ये हिरिरीने महिला सहभागी होत आहेत आणि उद्याचा कार्यक्रम हा चांगला कार्यक्रम होईल, त्यात तिळमात्र शंका नाही. आणि परत एकदा मी आमच्या सर्वांच्या वतीने आमच्या या उपस्थित असलेल्या सर्व महिलांना ॲडव्हान्समध्ये महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अभिषेक सर, वामनदादा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर हा संपूर्ण उद्याचा कार्यक्रम होणार आहे. सगळी तयारी, अंतिम तयारी येऊन पोहोचलेली आहे का? नाही, सर्वप्रथम उद्या महिला जागतिक दिन आहे, त्याच्या मी सर्व बदलापूरकरांना, सर्व नागरिकांना, माझ्या आई भगिनी त्यांना सगळ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि जसं की माझ्या वडिलांनी सांगितलंच की वामनदादा ही एक स्वतः एक ऊर्जा आहे, तर पक्ष नव्हे तर फक्त वामनदादांची साथ असली की ही स्वतःहूनच ऊर्जा तयार होते. आणि जसं मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की आत्ता आम्ही जेव्हापासून कार्यक्रम करायला सुरुवात केलेली आहे वामनदादांनी, तेव्हापासून आम्हाला मार्गदर्शन, योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे. आणि तसंच उद्या सकाळी पहिले वामनदादाच्या हस्ते पानपोईचं रेल्वे परिसरात उद्घाटन होणार आहे, तर सकाळी 10:30 वाजता तिथेही मी बदलापूरकरांना आवाहन करतो की उद्या त्या पानपोईच्या उद्घाटनाला सगळ्यांनी हजर राहावं. तसंच संध्याकाळी महिला जागतिक दिन हा पार पडणार आहे, तर इथे आम्ही पूर्वनियोजित तयारी केलेली आहे की 1000 ते 1500
आम्ही अपेक्षित करतो एवढ्या महिला उद्या कार्यक्रमाला हजेरी लावतील, पण त्याच्यापेक्षाच लावतील. मेन शिकवण माझ्या वडिलांची नेहमी समाजकार्यात पुढे राहावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच सांगितले समाजासाठी योग्य ते भूमिका तुम्ही घेतलीच पाहिजे आणि समाजासाठी झटकले पाहिजे. त्याच ह्याच्यामधनं त्याच हेतूनी आजपर्यंत आम्ही समाजासाठी आपण काहीतरी देणं ठरतो, त्या हेतूनी आम्ही आजपर्यंत कार्यक्रम योग्य ते करत आलेलो आहे. आणि महिलांसाठी भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कशा प्रकारे आनंद होतो? सर्वात प्रथम आपल्या बदलापूरच्या सर्व महिलांना महिला दिनाचा हार्दिक शुभेच्छा. आणि हा जो कार्यक्रम संजय दादांनी अरेंज केलेला आहे, हा कार्यक्रम विशेषतः बदलापूरच्या सर्व महिलांसाठी आहे. मला सर्वात महत्त्वाची गोष्ट ही वाटते की हा कार्यक्रम एका वार्डासाठी नसून हा पूर्ण बदलापूरच्या महिलांसाठी आहे. आणि मला असं वाटतं की महिलांनी एक दिवस तरी स्वतःसाठी जगावा. आपल्या धकाधकीच्या जीवनातून त्यांनी एक दिवस स्वतःसाठी काढावा. नेहमी त्या आपल्या मुलाबाळांमध्ये संसारामध्ये गुंतलेल्या असतात. तर अशा निमित्तानेच जर असे कार्यक्रम आपल्या बदलापूरमध्ये होत असले तर महिलांसाठी हा एक दिवस जगण्याचा एक त्यांना चान्स दिला जातो. तर दादांनी हे कार्यक्रम ठेवून महिलांसाठी एक खूप मोठी संधी उपस्थित केलेली आहे. आणि दादा सगळ्या महिलांना मी असं आवाहन करते की सर्वांनी ह्या महिला दिनामध्ये सहभागी व्हावे. नक्कीच आपण पाहिलं भव्य दिव्य हा सोहळा उद्या होणार आहे. शिवसेनेचे युवा नेतृत्व अभिषेक संजय जाधव यांच्या पुढाकाराने खरं तर संपूर्ण हा सोहळा होणार आहे. ही सर्व तयारी आपण जर पाहिली तर अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे. आणि आत्ताच आपण शिवसेनेचे शहर प्रमुख माजी नगराध्यक्ष वामनदादा म्हात्रे यांच्यासोबतही संवाद साधलेला आहे आणि त्यांनीही उद्याच्या संपूर्ण सोहळ्याची माहिती आपल्यासोबत बोलताना जी आहे ती दिलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेचा कार्यक्रम म्हटलं तर प्रचंड गर्दीही होत असते. आम्हाला कोणाला बोलवावं लागत नाही, कारण की महिला या आवर्जून आपलेपणाने येत असतात, असंही वामनदादा म्हात्रे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे. बदलापूर शहरातली अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर वाईसला फॉलो करा.